नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुरू झालेले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाही। काहींचे सुरुवातीचे हप्ते आले, परंतु अचानक मध्येच बंद पडले। तुम्ही विचार करत असाल हे असं का होत आहे, याच्या मागे कारण काय आहे, नेमकं चुकते तरी काय आहे, यावरती उपाय काय। एखाद्या वेळेस तुमचा फॉर्म रिजेक्ट तर झाला नाही किंवा तुमचं नाव यादीत सुद्धा नाही। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्व प्रश्नांची जेही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व येथे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ते केल्याने तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतात। तर पहिलं कारण आहे मित्रांनो, तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं खातं। बहिणींनो, 90% महिलांचे पैसे न येण्याचं कारण म्हणजेच डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, परंतु ते डीबीटी सक्रिय नाही, तोपर्यंत सरकारी पैसे खात्यात जमा होत नाही। कारण नंबर 2, दुसरं कारण म्हणजे तुमचा फॉर्म भरताना झालेली चूक। अनेकदा फॉर्म भरताना चुका होतात, जसे की अकाउंट नंबर चुकीचा टाकला जातो किंवा IFSC कोड, नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक, असे काही चुका होतात, त्यामुळे पैसे येत नाहीत। या कारणांमुळे तुमचा फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्ट होतो। परंतु घाबरण्यासारखं कारण नाही। नारी शक्ती दूत या ऍप वरती जा आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा। जर तिथे काही चूक आढळत असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रावरती किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता। मी साइट वरती चेक केलेला आहे। मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या मेन साइट वरती चेक केला आहे, तर तिथे आता कोणतीही सेवा सुरळीत चालू नाही आहे। तर मित्रांनो, त्या वेबसाईट वरती आता तुम्ही सध्या कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा काहीही करू शकत नाही। एवढंच नव्हे तर तिथे KYC सुद्धा आता सध्या बंद आहे। याविषयी जसे अपडेट्स येतील त्याविषयी मी तुम्हाला कळवेल। तर तिसरं कारण आहे बँकेचं खातं बंद असणे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही अनेक महिन्यांपासून बँकेच्या खात्याशी व्यवहार करत नाही, त्यामुळे तुमचं खातं बंद होते। कारण 3 महिने किंवा 6 महिन्यामध्ये बँकेशी व्यवहार झालेला पाहिजे, आणि जर तुम्ही बँकेत व्यवहार केलाच नाही तर तुमचं खातं बँक इनऑपरेटिव्ह किंवा डेबिट फ्रीज करतं, म्हणजे तुम्ही पैसे काढू सुद्धा शकत नाही आणि त्याच्यामध्ये पैसे येत सुद्धा नाही। तर यावरती उपाय काय, बँकेशी संपर्क साधा। जर तुमचं खातं इनऑपरेटिव्ह किंवा फ्रीज असेल तर KYC करून घ्या, आणि इनऑपरेटिव्ह जर असेल तर ऑपरेटिव्ह करण्यासाठी तेथे तुम्हाला फॉर्म मिळेल, तो फॉर्म घ्या आणि त्याला भरून बँकेमध्ये 100-200 रुपये जमा करा। तेव्हा तुमचं खातं इनऑपरेटिव्हचं ऑपरेटिव्ह होईल, म्हणजे बंद खातं चालू होईल, आणि तुमचे जे अडकलेले पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतील। तर ते पैसे केव्हा जमा होतील, तर येणारा भविष्यातील जो हप्ता आहे त्यावेळेस तुमचे 1,500 जमा होण्याच्या वेळेस 3,000 किंवा 4,500 रुपये असे येऊ शकतात, जितके तुमचे पैसे अडकलेले आहेत। आता बंद झालेले पैसे कसे मिळतील, ज्या बहिणींचे पैसे मधूनच बंद झाले त्यांनी घाबरू नका। सरकार तुमचं पडताळणी करत असतं, म्हणजे व्हेरिफिकेशन करत असतं। जर तुमची माहिती बरोबर असेल तर तुमचे थकीत हप्ते व्यवस्थित तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। शेवटी एवढंच सांगेन बहिणींनो, उद्याच बँकेत जा आणि आपलं खातं बँकेशी लिंक आहे किंवा नाही, त्याच्याशी आधार सेटिंग आहे किंवा नाही, डीबीटी कनेक्ट आहे किंवा नाही, हे चेक करून घ्या, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आणि वेबसाईटवरती सध्या कोणत्याही प्रकारचे अपडेट्स नाही आहे, तर जसे अपडेट्स येईल ती अपडेट्स मी या चॅनलवरती अपलोड्स करेल आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच ज्या वेळेस मी व्हिडिओ बनेल मित्रांनो तर तुम्हाला ती नोटिफिकेशन मिळेल। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।